नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंग्लिश व्होकॅब्युलरी अवघड जात असेल किंवा लक्षात ठेवायला अवघड म्हणजे वाचूनही लक्षात राहत नसेल तर टेन्शन घ्यायचं काम नाही. आपण भन्नाट ट्रिक्सचं इंग्लिश व्होकॅब्युलरी संपूर्ण इंग्लिश व्होकॅब्युलरीचे आपण PDF घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपण SP बक्षी आणि पालनसुरी हे स्टँडर्ड बुक वापरलेले आहेत, कारण MP शाळेत तेच वापरलं. आणि ह्या ट्रिक्सची जर PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. बघा 84 21 90 83 84 हे नंबर दिलेला आहे. 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच आपले बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करा. आता हे MPSC वावा ट्रिक्स हे आपण नाव बदललेलं आहे, त्याऐवजी बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपल्या टेलिग्राम तसंच ॲपचे नाव आहे. ॲप पण तुम्ही डाउनलोड करा. तर बघा आपल्या ट्रिक्स कशा आहेत काय, तर थोडंसं डेमो दाखवतो. तर बघा बोल्डचा अर्थ होतो धाडसी, त्याच्या विरुद्धार्थी आहे टिमिड म्हणजे भित्रा, आणि बोल्ड म्हणजे धाडसी, कुणालाही न भिणारा न घाबरणारा, त्याला म्हणतात बोल्ड. तर मग याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की उसेन बोल्ट, आता उसेन बोल्ट तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, तर उसेन बोल्ट हा खूप धाडसी आहे, मात्र टिम कुक हे खूप भित्रे आहे. टिम कुक कोण आहेत, तर ॲपलचे CEO हे टिम कुक खूप भित्रे आहेत, त्यामुळे ते कुठे जायचं असेल तर त्यांच्यासोबत टीम असते. टीम बघा, जे लोक आपल्यासोबत टीम घेऊन जातात का ते खूप भित्रे असतात, कारण त्यांना भीती वाटते की कोणी हल्ला करल का. म्हणून जे झुंड में येतात बघा, जे झुंड में, शेर तो अकेला हे आता आहे, कुत्ते झुंड में आता आहे असं आपण म्हणतो ना. तर जे झुंड म्हणजे जे टीम सोबत येतात ते भित्रे असतात, आणि जो एकटा असतो तो बोल्ड असतो. मग उसेन बोल्ट बघा, उसेन बोल्ट हा बोल्ड आहे, एकटाच धावतो, एकटाच हे करतो सगळं, त्यामुळे बोल्ड आहे हा, असे याला उसेन बोल्ड म्हणू आपण, तो बोल्ड आहे. मग यावर आलेला प्रश्न बघा, तर आपण अशा PDFची आपण अशी रचना केलेली आहे की तो प्रश्न पाहिलेला आहे, त्याला मराठीत काय म्हणतात ते पाहिलं आहे, आणि त्याला लक्षात कसं ठेवायची ट्रिक्स पण पाहिली. तसंच त्यावर आलेला PYQ आपण जिथले तिथेच घेतलेला आहे. मग बघा PYQ काय होता, कंबाईन ग्रुप B 2023ला. तर रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज रिकामी जागा. म्हणजे रोहिणीचे फादर बोल्ड आहेत म्हणजे धाडसी आहेत, मात्र तिचा जो काही हजबंड आहे म्हणजे तिचा नवरा आहे तो काय तर भित्रा आहे. मग भित्राचा त्याचा अर्थ काय होईल, मग टिमिड म्हणजे भित्रा. त्यानंतर बघा डिलिजंट म्हणजे मेहनती, इंडोलंट किंवा लेजी म्हणजे आळशी. तर डिलिजंटची ट्रिक्स अशी केली की दिल्लीचे जेंट्स हे खूप मेहनती आहेत. बघा दिल्लीचे जेंट्स हे खूप मेहनती आहेत, मात्र इंदोरचे खूप काय आहेत तर आळशी आहेत. दिल्लीचे खूप मेहनती आहेत, मात्र इंदोरचे आळशी आहेत. मग लगेच त्यावर आलेले PYQ पण आपण तिथले तिथेच कव्हर केलेले आहेत. तर अशा प्रकारे हे बघा आपल्या PDFची रचना आहे, आणि ह्या बघा ह्या ट्रिक्स तुम्ही संपूर्ण ट्रिक्स आहेत, ह्या ट्रिक्स तुम्ही पाहून घेऊ शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.